पण अजून सहज झालो नाही, कळलं तर बरं होईल. तो म्हणतो तुला मस्करी वाटते, मी तुझ्या कानशिलावर पिस्तूल लावली आणि तुला आता बटन दाबून गोळीत घालायची, तू माझं पारण बंद करतेस, गोळी घालीन तुला. तिने सांगितलं अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीत तुम्ही मला वाजत गाजत आणले, ती माझी पती आहे, माझ्या प्राणाचं रक्षण करणार, प्रीमियम तुम्ही भरायचा, वारसा मी राहायचा. बघा किती पटकन कळलं. आपली हयात चालली, आपल्याला अजून कळलं नाही. बोला विठ्ठल. तिने सांगितलं तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मी तुमची आहे, मी तुम्हाला वरलंय, तुम्ही मला वरलंय मारण्यासाठी नाही, मला तारण्यासाठी. हे तिचे शब्द आहेत. मग तो हसायला लागला पिस्तूल ठेवून. ती म्हणते आता हसायला काय झालं, माझा आधीच जीव अर्धा गेलाय भांड्यात, सगळेच लोक गेले, सगळ्याच नावा संपल्या, आपण कसं जायचं. आणि तुम्ही हसायला लागला, चेष्टा करताय. आता तुम्ही चेष्टा नाही करत, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर आहे. जसं तुझ्या कानाजवळ पिस्तूल लावून तुला विश्वास आहे मी तुला मारू शकत नाही, तसं आलेलं वादळ सुद्धा देवाने माझ्या कानाला लावलेलं पिस्तूल आहे, देव मला मारू शकत. देव उभा मागे पुढे, गौरी पुढे सकट, मागे पुढे उभा. नुसतं पाठ आहे म्हणून म्हणू नका, विश्वासाने म्हणा, विश्वासाने. आणि ती ताकद कमवा आणि मग म्हणा पवित्र जी होय देवता. माझा मालक मला मारू शकत नाही, मरका नवरा मरेपर्यंत तिचं रक्षण करतो, मेल्यानंतर तिला पॉलिसी ठेवतो. हा जसा